केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे 8वे पर्व यंदा 31 मे ते 7 जून 2026 दरम्यान नागपूर शहरात आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात यंदा फक्त नागपूर शहरातील खेळाडूंनाच सहभाग घेता येणार असून तब्बल 18 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी नागपूर शहर व जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी हा क्रीडा सोहळा आयोजित करण्यात येत होता. मात्र यावर्षी नागपूर शहरातील वाढते तापमान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेता आयोजक आमदार संदीप जोशी आणि सह-आयोजकांनी हा महोत्सव मर्यादित स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 8व्या पर्वात केवळ नागपूर शहरातील खेळाडूंनाच संधी देण्यात आली आहे. खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात होत आहे. काय सांगाल, आज 15 वर्षात घेतली, कशा प्रकारचं आयोजन आहे, कोण प्रमुख पाहुणे असणार? माननीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनामधून खासदार क्रीडा महोत्सव यावर्षी आम्ही घेतो. हे 8वं वर्ष आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये याचं आयोजन आम्ही करत असतो. यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे आम्हाला त्याचं आयोजन करता आलं नाही. यावेळेला घ्यावा की नाही या संभ्रमामध्ये आम्ही होतो, परंतु खंड पडू नये याकरता आम्ही निर्णय घेतलेला आहे की मर्यादित स्वरूपात शहर लेवलवरती, सिटी लेवलवरती या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करावं आणि त्यामुळे 31 मे ते 7 जून केवळ 18 गेम्स करता मर्यादित अवस्थेमध्ये, ज्याची जबाबदारी आमच्या सर्व सहसंयोजकांनी घेतलेली आहे, ते 18 गेम्स सुरू करावे. 31 मेला सकाळी 5:30 वाजता मॅरेथॉननी याचं उद्घाटन करावं यशवंत स्टेडियमला आणि त्यानंतर उर्वरित दिवसांमध्ये 7 तारखेपर्यंत संध्याकाळी रोज 6:30च्या नंतर वेगवेगळ्या क्रीडांगणांवरती याचं आयोजन करावं आणि एक मोठा महोत्सव या ठिकाणी व्हावा. पुढचा महोत्सव नेहमीच्या हंगामाप्रमाणे 12 जानेवारीपासून आम्ही त्याचा प्रारंभ करू. कोण प्रमुख पाहुणे असणार आहे आणि अद्यापपर्यंत हे निश्चित व्हायचं आहे. माननीय नितीनजी गडकरी मात्र दोन्ही कार्यक्रमांना म्हणजे 31 मेला यशवंत स्टेडियम मॅरेथॉनच्या ठिकाणी उद्घाटनाला आणि त्याचप्रमाणे 7 जूनला सुरेश भट सभागृहामधील समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. माननीय मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं. कुठले कुठले खेळ खेळले जाणार आहे या ठिकाणी 18 गेम्समध्ये कबड्डी आहे, खो खो आहे, ॲथलेटिक्स आहे, कुस्ती आहे, चेस आहे, बास्केटबॉल आहे, कॅरम आहे, सॉफ्टबॉल आहे. या पद्धतीचे 18 गेम्स आम्ही निश्चित केले. क्रीडाप्रेमी आहे आणि खेळाडू आहे, त्यांना काय तुम्ही आवाहन करणार आहे या माध्यमातून? मला कल्पना आहे की अनेक क्रीडाप्रेमींचा आपापल्या गेम्सचा जर समावेश नसेल तर त्यांचा भ्रमनिरास होणार आहे. परंतु उन्हाची खबरदारी लक्षात घेता हे करणं नाईलाजानी का होईना आम्हाला आवश्यक होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्देश दिलेले आहेत, त्यांच्या निर्देशांचं पालन करून केवळ संध्याकाळच्या 3-3.5 तासामध्ये हे सर्व गेम एवढ्या मोठ्या प्रमाणात घेणं असंभव होतं आणि त्यामुळे निराश न होता आपण आपली तयारी सुरू ठेवावी. जे 18 गेम्स आहेत त्या 18 गेम्समध्ये यावं. मॅरेथॉन असेल, मॅरेथॉनमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये 12 जानेवारीपासून पुन्हा नवीन हंगाम क्रीडा महोत्सवाचा होणार आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. या स्पर्धांचे आयोजन शहरातील विविध 20 मैदानांवर करण्यात येणार असून सर्व सामने आणि स्पर्धा प्रामुख्याने रात्रीच्या सत्रात पार पडणार आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या पर्वात एकूण 57,63,000 रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय विविध क्रीडा प्रकारांतील विजेत्यांना ट्रॉफी आणि पदके प्रदान करण्यात येणार आहेत. खासदार क्रीडा महोत्सवात यंदा कुस्ती, खो खो, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, कबड्डी, बॉक्सिंग, बारकटिंग, बुद्धिबळ, चेस, कॅरम, व्हॉलीबॉल, योगासन, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबल टेनिस आणि फुटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।